नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. 16 मे रोजी जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन ते पुढील आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. जालन्यात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ही माहिती दिली. सरकारला कितीही मायेने सांगितलं तरी ते आपल्या डोक्यातील अश्रू पुसणार नाहीत, असं जरांगे म्हणाले. तुम्हाला कट्टरतेने आंदोलनाच्या पवित्र्यात यावे लागणार आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आज प्रश्न असा आहे की कांदा उत्पादक शेतकरी राज्यातले एकदम हवालदिल झाले. अक्षरशः 5 रुपये किलो दर मिळतोय कांदा उत्पादकांना. याला पर्याय मी पहिल्यापासून सांगतो, एकजूटच पर्याय आहे याला. तुम्ही असं कितीही पोटतिडकीनं सांगितलं, तुम्ही कितीही मायेनं या सरकारला सांगितलं तरी ते कधी आपल्या डोळ्याचे अश्रू नाही पुसणार. तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागेल, पण कट्टरतेने यावं लागणार आहे. तुम्हाला कुठल्या सरकारची किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याची माया दया करून चालणार नाही, तरच न्यायपत्रात मिळू शकतो. आणि दुसरा प्रश्न असा, अन्नाचं भारतीय विकास महामंडळ जे त्याला आता लाभार्थ्याला व्याजाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे अनेक युवा उद्योजक जे मराठा समाजातले तक्रारी करतात, वाढतात तक्रारी. आपण 16 तारखेला म्हणजे आता 16 मेला आपण पुढच्या आंदोलनाच्या तारखेची घोषणा करतोय. आंतरवालीत सगळ्या पत्रकार बांधवांना बोलून पत्रकार परिषद घेऊन खूप मोठं आंदोलन या राज्यात पुन्हा आपण उभा करतोय. त्याची तारीख मी आता 16 मेला सांगणार. त्याचं कारण असंही म्हणलं जातं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे व्यवस्थापक आहे त्यांचा आणि अध्यक्षांचा वादविवाद आहे, तोच कुठेतरी याला कारणीभूत ठरतो असं बोललं जातं. मला आतलं माहिती नाही, परंतु सर्वस्वी जबाबदार सरकार असतं. कोण अध्यक्ष कोण MD यापेक्षा आहे, यांना अधिकार हे सरकार देत आणि सरकारलाच कामं होऊ द्यायचे नाहीयेत. फक्त सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि MD पण बदनाम करायचा, अशी एक एकूण भूमिका सरकारची. हे डावपेच आपण ओळखले पाहिजे. अध्यक्षांनी महामंडळाच्या आणि चेअरमनने सुद्धा बदनाम करायचे, पण वाटोळं कोणच होतंय, भरडतोय कोणतं? मराठा समाज. हे लक्षात ठेवा. मराठ्यांचे पोरं त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, हे कर्जबाजारी व्हायला लागले. याला मूळ कारण सरकार आहे. म्हणून सारथीपासून तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत आणि तिथपासून ते हैदराबादचा JR निघालाय, ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक आहे. पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाहीत. त्याबद्दल आता पोरं जूनमध्ये ऍडमिशन आहे पोरांचे मराठ्यांचे, मग त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, व्हॅलिडिटी द्यायच्यात, हे सरकार जाणून बुजून देत नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहेत. जालना शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरलाय. चंदनजिरा परिसरात गुरुवारी सायंकाळी भर बाजारात एका तरुणावर धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. छाती आणि पोटावर तब्बल 8 वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जालना शहराजवळील चंदनझिरा परिसरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र रवी अडसूळ, राहणार बदनापूर, असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र अडसूळ हे काही कामानिमित्त चंदनझिरा परिसरात आले होते. त्यावेळी काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. वादाचं रूपांतर अचानक हिंसक झटापटीत झालं आणि आरोपींनी धारदार चाकूने जितेंद्र अडसूळ यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांनी छाती आणि पोटावर तब्बल 8 वार केल्याची माहिती समोर येते. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र अडसूळ यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, प्रशांत देशमुख, वायकोश यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान
जखमी अवस्थेत जितेंद्र अडसूळ यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र आता वेगाने फिरवली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 2 विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भर बाजारात झालेल्या या निर्गुण खुनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. नमस्कार, मी डॉक्टर मुलगीर सध्या सिव्हिल हॉस्पिटल जालनामध्ये ड्युटीवर आहे. आत्ता 8:15 जितेंद्र रवी अडसूळ नावाचा एक पेशंट आलेला, अंदाजे वय 35 वर्ष, राहणार बदनापूर. आपल्या इथे आणलं त्यावेळेस त्याचे हृदयाचे ठोके, श्वास वगैरे सगळं बंद होता. त्याला आलं त्यावेळेस मृत घोषित केलेलं आहे. आणि मृत्यूचं कारण मोस्टली त्याला त्याचे जे वायटल ऑर्गन्स आहेत, छातीमध्ये, पोटामध्ये चाकूचे वार वगैरे आहेत. अंदाजे म्हणजे चाकू वगैरे असू शकतो तो. आणि इथं आपलं मानेच्या जवळ बी वायटल्स, आपल्या वेसल्सच्या जवळ एक त्याला मार आहे चाकूचा. तर कदाचित ह्या गोष्टीमुळे वगैरे मृत्यू होऊ शकतो. पण पुढे आपण PM साठी त्याला पाठलेलं आहे. पंचनामा होऊन पुढील PM करण्यात येईल. डॉक्टर मुलगीर सुरेश, सिव्हिल हॉस्पिटल जालना, मेडिकल ऑफिसर, कॅज्युअल्टी. घटना घडली आपल्या हद्दीमध्ये, काय घटना आहे नेमकी, काय प्रकरण आहे? बरोबर आहे. काल दिनांक 7/5/2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास यातील मयत जितेंद्र रवी अडसूळ, राहणार बदनापूर, हा चंदनझिरा येथे आला होता. त्याचे पत्नीचं आणि त्याचं जमत नाही. तो व्यसनाधीन असल्यामुळे त्याची पत्नी तिच्या आईकडे चंदनझिरामध्ये राहते. काल तिच्या मुलीचा वाढदिवस होता, म्हणून त्या वाढदिवसासाठी मुलीच्या तो चंदनझिऱ्यामध्ये आला होता आणि तो दारू पिलेला होता असं लोकांचं म्हणणं आहे. तो घरी पण त्यांचा वाद झाला. त्याच्यानंतर तो रस्त्यावर परत पायी चालला होता. तर त्याच्यानंतर यांनी 2021 मध्ये लक्ष्मण उमरे या व्यक्तीचा खून केला होता. तर त्यांचा मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक आहे, 17 वर्षाचा. त्यांनी त्याला बघितलं आणि त्याचं विधी संघर्षग्रस्त बालकाचं असं म्हणणं आहे की त्यांनीच, जो मयत आहे, त्यांनी मला चाकू दाखवला. त्याच्यावर वाद झाला. बाचाबाची झाली आणि हा विधी संघर्षग्रस्त बालक आणि दुसरा आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, या दोघांनी मिळून त्याला चाकूने वार केले. तो गंभीर जखमी झाला, खाली कोसळला. आम्हाला तात्काळ माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो आणि ॲम्ब्युलन्स बोलवून आम्ही स्वतः त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सरकारी दवाखान्यामध्ये त्याला भरती केलं होतं उपचारासाठी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणी करून आणि मयत घोषित केलं. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देताच माननीय पोलीस अधीक्षक संजू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सर यांनी सुद्धा आम्ही पूर्ण भेट दिली, घटनास्थळाला भेट दिली. माननीय पोलीस अधीक्षक सरांनी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने आम्ही तपास केला आणि 24 तासाच्या आत दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले. तर मयतावर काही गुन्हे वगैरे दाखल आहेत? बरोबर आहे. तो बदनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिस्ट्री आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत असल्याबाबत माहिती मिळाली. जालना शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असतानाच कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 5 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून तब्बल 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय. जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकानं दुचाकी चोरी प्रकरणात ही धडक कारवाई केली आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरातील जांगडे पेट्रोल पंपाजवळ एक इसम चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित इसम घटनास्थळी येताच पोलिसांनी शिताफीनं त्याला ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव रवींद्र आनंद सिंह असं सांगितलंय. पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींकडून विविध ठिकाणाहून चोरी करण्यात आलेल्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत 1,55,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारणामुळे शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची आता शक्यता व्यक्त केली जाते. आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून त्याने आणखी किती चोरीच्या घटना केल्या आहे याचा तपास सध्या पोलीस प्रशासन करत आहे. काल दिनांक 7/5/2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चोरीच्या मोटरसायकली घेऊन जांगडे पेट्रोल पंपाजवळ
विकण्यासाठी येणार आहे. ही माहिती मिळाल्यावरून आम्ही आमचं DV पथक तिथे पाठवलं. त्या माणसाला DV पथकाने ताब्यात घेतलं, त्याला विचारपूस केली, गाडी कुठून आणली. तो त्याने उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो. पोलीस स्टेशनला त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने इतर ठिकाणाहून 5 मोटरसायकली चोरून आणलेल्या आहे. त्या मोटरसायकली आपण गुन्ह्यात जप्त केलेल्या आहे. त्यामध्ये एकीवर आंबड येथे गुन्हा दाखल आहे, एकीवर बीड येथे गुन्हा दाखल आहे आणि त्या संदर्भाने आम्ही त्याला खूप विचारपूस करीत आहोत आणि त्यामध्ये आणखी देखील भरपूर मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे. ही सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब तेजबीर सिंग सिंधू साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सदा राठोड, त्यानंतर दिलीप गायकवाड, सचिन चौधरी, मतीन शेख, सदाशिव मुटकुळे, समाधान लंबे यांनी कार्यवाही केलेली आहे आणि आम्ही पुढील तपास करीत आहोत. यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे. त्याचं नाव रवींद्र आनंद सिंग, वय 38 वर्ष, राहणार आनंदनगर. हा मध्य प्रदेशचा, मूळचा मध्य प्रदेशचा आहे. तो पाणीपुरीचा व्यवसाय करतो. नाही, त्याच्यावर काही जुने गुन्हे दाखल नाहीये, परंतु काही दिवसापासून तो हे मोटरसायकल चोरणे आणि इतर ठिकाणी विकणे हाच व्यवसाय करत होता. जालना शहरातील मध्य वस्तीत असलेल्या रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. कुंडलिका नदीपात्रात शेकडो मृत कोंबड्या फेकून सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित वाहन चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरालगत असलेल्या कुंडलिका नदीपात्रात 7 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार MH21 BH 9742 क्रमांकाचं एक पिकअप वाहन नदीपात्र परिसरात आलं आणि या वाहनातून अंदाजे 100 ते 125 मृत कोंबड्या उघड्यावर फेकून दिल्याचा माहिती मिळाली. काही वेळातच परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. नदीपात्राजवळ मोठ्या प्रमाणावर मृत कोंबड्या पडून असल्याचं पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे सार्वजनिक पाण्याच्या स्रोताजवळ अशा प्रकारे मृत प्राणी फेकल्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला ही माहिती मिळाली आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेतली. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. संबंधित यंत्रणा यांनी त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ हालचाल करत संबंधित वाहन चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान नदीपात्रातील मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच परिसरात औषध फवारणी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील स्वच्छता, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. असा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून आता केली जाते. मध्ये काही मृत कोंबड्या आणून टाकलं होतं, काय गुन्हा दाखल केलेला आहे? स्वच्छता निरीक्षक मॅथ्यू वर्गीस चाको, वय 45 वर्ष, महापालिका जालना यांनी दिलेली तक्रारीनुसार पोलीस स्टेशन सदर बाजार येथे दूर क्रमांक 379/26 कलम 272, 271, 279, 280, 291 BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यांच्या फिर्यादीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पिकअप क्रमांक MH21 BH 9742 या वाहनातील मालक आणि चालकाने रामतीर येथील स्मशानभूमीच्या बाजूला नदीपात्रामध्ये जवळपास 100 ते 125 मृत कोंबड्या आणून टाकल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे पाणी दूषित करून एखादा संसर्गजन्य रोग पसरवण्यासारखं त्यांनी घातकी कृती करून नदीचे पाणी घाण केलेले आहे अशी तक्रार दिलेली आहे. आणि त्यामुळे वरील प्रमाणे आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास 319 करत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार.
बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब। मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।